विषयावर आधारित गट चर्चेचा सहभागी असलेले सर्व बंधू आणि भगिनींचं मी आपल्या या कंसरा महोत्सव आदिवासी कोकणी समाज मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। बोला कंसरी माता की। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आज आपण करूया। बघा, आपल्याला काहीतरी एखादा विषय दिला जाईल किंवा एखादा प्रश्न विचारला जाईल, त्याच्यावर जर तुम्हाला सविस्तर काही ज्ञान असेल, काही माहिती असेल, तर थोडक्यात आपण 1-2 मिनिटात आपण ती माहिती इतरांना शेअर करूया। म्हणजे ही स्पर्धा घेण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला ज्या 2 गोष्टी माहिती आहेत ना, त्या मला माहिती होती, मला ज्या 2 गोष्टी माहिती आहेत त्या तुम्हाला माहिती होतील। कारण बऱ्याच वेळा काय होतं, धावपळीचा हे युग आहे, आपण नोकरीच्या निमित्ताने खेड्यातून बाहेर गावी राहतो, शहरात राहतो, आणि शहरात येऊन आपल्याला खेड्यामध्ये जी आपली संस्कृती आहे ती आदिम संस्कृती आपल्याला टिकवायची आहे, आणि म्हणून तिचा सुद्धा थोडाफार अभ्यास असणे महत्व गरजेचं आहे, आणि म्हणून हा कार्यक्रम घेण्याचा आपला हेतू किंवा उद्देश होता। चला, सगळ्यात आधी प्रश्न मी विचारेल, ज्याला बोलायचं असेल त्याने बोलायचं। आपल्या साक्रीतील कोकणी समाज एकत्र आल्याबद्दल आपणास काय वाटते? कोण सांगेल? बोला, आपल्या मनात जे असेल तुम्हाला आतापर्यंत जे काही अनुभव आले असतील, महिला मंडळी बोला। आपल्या साक्रीतला कोकणी समाज मागच्या वर्षापासून एकत्र आला, आणि एकत्र आल्यामुळे काय काय बदल झाले, आपल्याला काय फायदा होतोय का त्याचा? बोला ना, बोला। आपला समाज एवढा मोठा आहे हे आजच कळलं। म्हणजे या कार्यक्रमातून आपल्याला म्हणजे ओळख पण झाली, परिचय झाला, त्यामुळे आपल्याला म्हणजे कुठेही कोणत्याही ऑफिसात काही पण काम म्हणा, पण ओळख दाखवायची, मात्र ओळखमुळे खूप कामं होतात, हे आम्हाला म्हणजे आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानमुळे खूप जाणवलं। त्यामुळे आमच्या सरांनीच इथं म्हणजे आयोजन करायचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये खूप ओळखी पण वाढल्या, आणि लेडीज असं गावात भेटल्या तरी म्हणजे हाय हॅलो होतं बघ आमचं, म्हणजे ओळखतो, फेसिंग ओळख तरी आहे, नावं जरी माहिती नसली पण आमचं फेसिंग ओळख आहे, म्हणून आम्हाला बरंच ओळखी वाढल्या। आणि परत आपली संस्कृतीबद्दल असे कार्यक्रम घेण्यात येतात, त्यामुळे संस्कृतीबद्दल सविस्तर चर्चा होते आणि माहिती असतं। मलाच म्हणजे जास्त माहिती नव्हतं, आता बरंच माहिती झालंय, त्यामुळे याच्याने म्हणजे चांगली माहिती भेटते बुवा। एवढंच पासून आपण एकत्र येण्याचा म्हणजे 9 ऑगस्ट पासून सुरू केलं, त्या दिवसापासून म्हणजे बागू सर कोण, गायकवाड साहेब कोण, आधी हे आपल्याला कोणाला माहिती नव्हतं, आपल्या कॉलनीपुरती ओळख होती। पण जेव्हापासून हे सुरू झालं तर सगळ्या साखरीतल्या लोकांशी कोकणी समाज मंडळ जो आहे सगळ्या लोकांची ओळख झाली, आपण ओळख परिचय करून घेतला, आणि नेहमी कार्यक्रम होत असल्यामुळे सगळ्यांची आता एकदम जवळीक आपलं एक घरचं कुटुंब प्रमाणे आपली ओळख झालेली, आणि घरासारखं गावासारखं वाटायला लागलेले साखरीमध्ये। दुसरी गोष्ट, हे कार्यक्रम असेच आपले वाढत राहतील अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद सर। जे सांगायचा उद्देश असा की आपण जर एकत्र आलो तर आपली सगळ्यात महत्त्वाची सुरक्षा आहे, नाही का? आपल्या साखर तालुक्यामध्ये आपली सुरक्षा वाढेल, आपल्याला इतरांची मदत मिळेल, आणि संघटनासाठी अनुकूल असं वातावरण तयार होण्यासाठी एक पोषक वातावरण आपल्या या साखरीमध्ये तयार होते। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। दुसरा प्रश्न आहे, समाज एकत्र येण्याचे फायदे काय? समाज एकत्र येण्याचे फायदे काय? कोण सांगेल? म्हणजे मी आजपर्यंत अशी सांगू शकत नाही की आपला एवढा साखर एवढा कोकण्या राहता बुवा आहे, तर मला कधीच नाही माहिती होता, पण आता एवढा आनंद होता की सगळा कार्यक्रम व्यवस्थित होता, आणि कुठं बी सगळ्याच गोष्टी म्हणजे आता बाबू सला तर कधी देखील नव्हता, गायकवाड साहेबला कधी आम्ही देखील नव्हता, पण आता सगळा झाला ओळख परिचय सगळा व्यवस्थित होई राहिला, आणि कार्यक्रम आपला खूप चांगला होई राहिला, हाच आम्हाला खूप अभिमान वाटत। आणि जशा तुम्ही पूर्व दिशा देखाल तशी आम्ही पूर्व दिशा तुम्ही पाठीची। धन्यवाद। धन्यवाद ताई, खूप छान बोलण्याचा शान छोटासा चांगला प्रयत्न आपण केलेला आहे, हळूहळू आपण बोलायला। जर एकत्र आलो तर आपली जी सामाजिक स्थिती आहे, आरक्षणाचा मोठा प्रश्न आपल्या समाजासाठी आहे, आणि एकत्र आल्यामुळे काय होईल, आरक्षणाचा हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तर तो एकत्र येऊन आपण मोठं संघटन उभं करू शकू, आणि मोठं संघटन जर झालं तर एक मोठा न्यायालयीन लढा आपल्याला देता येऊ शकतो, हे एक सामाजिक फायदा आहे। दुसरं सरने सांगा तशा समाज एकत्र येण्याचा फायदा
की तेवढंच आरक्षण, पण सगळ्यात आणखी महत्त्वानं म्हणजे आपण जर कधी एकत्र उन्हाव, समाज जर एकत्र उन्हा तर बराचसा प्रश्न मार्गी लागतात. आपल्याला बऱ्याचशा गोष्टीवर मार्ग काढता येतात. काही सुख दुःख राहू, काही राहू, त्यावेळेला सर्व मंडळी एकत्र जा, आपल्याला मदत व किंवा आपला काही कामं राहतात, काही अडचण राहतात, कोणत्या कार्यालयामध्ये काही अडचण राहतात, त्या कार्यालयामध्ये जर एखादा आपला समाजला व्यक्ती व्हा तर निश्चितच आपण त्याला जर ओळख दिली, तो जर आपल्याला ओळखवा तर आपला सुद्धा तो काम होऊ शकत. त्याचप्रमाणे आपलाच आदर्श लिहिणे इतर ज्या बाहेर राहतात त्या लोक सुद्धा एकत्र येण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून सर्व समाज एक संघ निर्माण व्हाना, म्हणजे एक संघ व्हाना प्रयत्न करेल. आणि जर सर्व समाज एकत्र होईना तर त्यांना सोबतच तुम्ही सामाजिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, शैक्षणिक सुरक्षा सगळ्याच गोष्टी समोर आपल्याला मदत होईल. अशा धन्यवाद साहेब. आपण ज्यावेळेस पहिल्यांदा साखरेमध्ये कोकणी समाज मेळावा घेतला आणि समाज परिचय मेळावा घेतला, ते परिचय मेळाव्याला नंदुरबारहून काही मंडळी आलेली होती, काही धुळ्याहून आलेली होती, काही पिंपळनेरहून आलेली होती, तर काही दवेलहून आलेली होती. आणि ती मंडळी आपला हा जो कार्यक्रम होता, हा कार्यक्रम बघून एवढा त्यांना मोठा आनंद झाला की जे संघटन आम्ही पिंपळनेरमध्ये करू शकलो नाही, नंदुरबारमध्ये करू शकलो नाही आणि धुळ्यामध्ये करू शकलो नाही, ते साखरेतल्या समाज बांधवांनी संघटन करून दाखवलं. आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी आपलं कौतुक सुद्धा केलं होतं. आणि हे संघटन आपल्याला पुढे भविष्यात सुद्धा असंच टिकून ठेवायचे. धन्यवाद. बर, आता समाज एकत्र आल्याने आपल्याला वैयक्तिक कोणती मदत होऊ शकते? वैयक्तिक, आता सामाजिक आपला सामाजिक संघटनाचा विषय झाला, पण वैयक्तिक असं कधी झालंय, कोणाला अनुभव आलाय का की समाजामध्ये मी मिसळलो आणि समाजामध्ये मी मिसळल्यामुळे मला वैयक्तिक मदत झाली, माझा वैयक्तिक फायदा झाला? कारण बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये माणूस हा स्वार्थी असतो आणि त्याचा स्वार्थ. मला एक अनुभव आला जेव्हा म्हणजे आपला समाज एकत्र झाला आणि एकमेकांची ओळख झाली, तर मी घर बांधल्यानंतर थोडी म्हणजे खूपच पैशांची अडचण आली आणि काशीनाथ भाऊ आणि माझी काही ओळख नव्हती, पण तिथं मी काहीतरी वस्तू घ्यायला गेलो आणि ओळख झाल्यामुळे एवढा फायदा झाला. काशीनाथ भाऊनी मला ओळखलं, आमची दोघं भावांची ओळख झाली आणि पाहिजे ते वस्तू, तुम्हाला जे लागेल ती वस्तू बळजबरी चक्की भरून घेऊन जा, फ्रीज घेऊन जा, पैसे देऊ नका. आणि मी खरोखर 1 वर्षभर पैसे दिले नाही, माझ्याकडे पैसेच नाही, म्हटलं तुम्ही घेऊन जा म्हणे. असा माझा मोठा फायदा झाला. धन्यवाद सर. खरोखर हा ओळखीचा फायदा आपल्याला होऊ शकतो. चौरे सरनी काय सांगा कशात मी सुद्धा एक आता समजा आपण संघटना आपण काम करीत आहे, पण चालू ना मग आता 2 महिन्यापूर्वी दवाखाना ऍडमिट होतो. त्या पिरियड मध्ये मला साखरेला जेवढा बांधव होता ते मॅक्झिमम लोकची प्रत्यक्षीने भेट दिली, त्यानंतर काही फोनवर विचारपूस करी, कशी काय तब्येत काय. इथला म्हणला आधार वाटणार की बा नाही बा आपला कोणी नातेवाईक जरी नाही जवळ ना तरी आपला भाऊबंद बटा जवळ येईल, म्हणजे आपला नातेवाईकच. तर अशा पद्धतीनं माणूसला एक उभारी तेव्हाच आपली तब्येत सुद्धा थोडीफार मदत व्हायची. तर अशा पद्धतीनं मला सुद्धा अनुभव ना. धन्यवाद. धन्यवाद साहेब. म्हणजे खरोखर वैयक्तिक खूप मदत होऊ शकते. माझा एक पर्सनल मी माझा एक अनुभव सांगतो. जवळजवळ 5-6 वर्षापूर्वी आमच्या घरात एक अशी घटना घडली होती की माझ्या लहान भावाचा मुलगा होता, त्याला शेतात फिरताना त्याला सर्पदोष झाला आणि सर्पदोष झाल्यानंतर त्याला साखरेला दवाखान्यात आणलं गेलं आणि साखरेहून त्याला धुळ्याला घेऊन जायचं होतं. पण त्यावेळेस बरेचसे असे प्रॉब्लेम होते, बऱ्याच ठिकाणी ओळखीचा फायदा होतो. ओळख जर नसली तर तुम्हाला कोणी विचारून बघणार नाही. तर त्यावेळेस मी काशीनाथांना फोन केला, सुरेश सरांना फोन केला, त्यांनी लगेच आपले आमदार तुळशीराम दादा त्यांना फोन केला, त्यांनी लगेच सिव्हिल मध्ये फोन केला आणि जे गाडी घेऊन गेलेले होते पेशंटला घेऊन, त्यांनी लगेच सांगितलं की ते अक्षरशः असं तर विचारून बघत नाही म्हणे, पण तिथं गाडी घेऊन ते तयार होते की आणा पटकन पेशंट आणा, पटकन ऍडमिट करा. आणि त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर आपले वर्षाताईचे मिस्टर डॉक्टर जीवन पवारांनी एवढी मदत केली की आम्ही सुरुवातीला नंदुरबारची कोकणी समाज सेवा समिती म्हणून होती आणि त्या समितीमध्ये मी सुद्धा एक सदस्य म्हणून कार्य करत होतो आणि म्हणून आमची ओळख होती. यशवंत पवार साहेबांना मी फोन केला की साहेब असं आहे, पेशंट सिरियस आहे. त्यांनी लगेच वर्षाताईला फोन केला, वर्षाताईने त्यांच्या मिस्टरांना फोन केला आणि डॉक्टर जीवन पवार हे ते सिव्हिल मध्ये आहेत, त्यांनी एवढी मदत केली. ते लगेच आले आणि लगेच ऍडमिट वगैरे करून त्यांनी पूर्ण सल्ला जो दिला आणि एकदम घरच्या पेशंट सारखं ट्रीट केलं.
आणि तो पेशंट आमचा बरा झाला, 2-4 दिवसात त्याला सुट्टी मिळाली. म्हणजे सांगायचे तात्पर्य म्हणजे आपण जर ओळखीचा फायदा घेतला नाही किंवा तुम्ही जर समाजात मिसळलेच नाही तर समाज तुम्हाला ओळखणार नाही आणि समाजाकडनं तुम्ही मदतीची अपेक्षा करू नका. कारण तुमची माझी जर ओळख नसेल ना तर समोरचा माणूस तुम्हाला मदत करणार नाही. या निमित्ताने मला एवढं सांगू इच्छितो. दुसरा अशा समाज एकत्र यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपला पर्याय मोठा होईल ना, काहीचा पर्याय मोठा होईल. लग्न यावं जे काही जोडवाना ज्या प्रयत्न होतात म्हणजे सापी लग्न संबंध जे काही जोडणार प्रयत्न करतात तर समाज एकत्र यामुळे बराचसा लोकचा संबंध वाढणार, संपर्क वाढणार. तर ज्या पोरीचा किंवा पोऱ्याचा लग्न जुळणी होतात त्या लग्न सुद्धा जुळी घ्या आणि आता यांना पुढे सुद्धा जुळतील त्या संपर्क मत ते निश्चितच जुळतील. धन्यवाद साहेब. तर बघा आता गायकवाड साहेब मी तुम्हाला काही 2-3 प्रश्न विचारतो. हा तुम्हाला विचारतोय. नाही आता मागे आमची प्रश्न मंजुषाची एक स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये आपले श्रीकांत गांगुली सर आणि पांडुरंग राहुल सर यांच्याकडनं मी काही प्रश्न मागवले, मी काही सुचवलं नाही. मग त्यांच्याकडनं प्रश्न आले. त्या प्रश्नामध्ये एक प्रश्न असा होता की आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान हे कोणत्या जागेवर होते. मला खूप आनंद झाला आणि ते पोरांनी ते उत्तर पण दिलं. कुठे येते सांगा बरं महिलांनी. आमकेल शिवार धवळीर फाटा या ठिकाणी आपल्या समाजाचं एक मोठं प्रतिष्ठान उभं आहे. तर एक तुम्ही आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष म्हणून खूप कधीची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे आणि तुम्हाला मी काही 2-3 प्रश्न विचारेल की जेणेकरून तिथं नेमकं काय कार्य चालतं. कारण तो आपल्या समाजाचा एक भाग आहे. आपल्या समाजातलं खूप पोरं तिथं काहीतरी शैक्षणिक मार्गदर्शन घेत आहेत, काहीतरी तिथं अभ्यास करतायत, अभ्यासिका आहे, तिथे व्यवसाय प्रशिक्षण चालतं. तर थोडक्यात मी जे तुम्हाला 1-2 शब्द प्रश्न विचारेल त्याच्यावर तुम्ही उत्तर देऊन आमच्या या सगळ्या बंधू भगिनींना थोडीशी माहिती करून द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान कोणत्या उद्देशाने काम करते हे जरा आम्हाला सांगा ना. आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान आता तुम्हाला पत्ता भेटीत जायला धवळीर फाटा आमखेल शिवार म्हणजे थोडक्यात आपला डोंगऱ्या जेवण एक स्थान होतं डप्पा खाल्यागड म्हणजे ते ना वरली बाजूलाच आणि त्यात एक आपला आमखलना जुना गाव ठरणार त्यात मारुती बी आणि त्याच ठिकाणी आपला प्रतिष्ठान स्थापन करेल. त्या ठिकाणी आपली प्रतिष्ठाननी जवळजवळ 10 एकर जागा आणि वर आणखी 2.5 एकर अशा 12.5 एकर जागा आपली आणि त्या ठिकाणी आपलं प्रतिष्ठान काम करायला. तर हे प्रतिष्ठान आहे प्रतिष्ठान 2019ला साधारणतः आपला धनाई पुनाई माता आणि आपला दैवेल आता जे आपला नोकरदार मंडळी काही शिक्षक बंधू होतात जास्त तरी मीटिंग होईनी आणि ते मग आपला प्रतिष्ठानी स्थापना होईनी आणि ते मग उद्देश ठरावा. तर पहिला उद्देश ठरावा शिक्षक बंधू असल्यामुळे पहिला उद्देश ठेवा शैक्षणिक समाजाचा शैक्षणिक विकास हा पहिला उद्देश. शैक्षणिक विकास म्हणजे काय, जर आपल्या मुलांना शिक्षण घेत असताना त्या शिक्षणामध्ये त्या मुलांना काहीतरी मदत व्हावी, त्यांना काहीतरी सहकार्य व्हावं, त्यांना मार्गदर्शन व्हावं या दृष्टीने आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान काम करत. त्यानंतर समाजाला आर्थिक विकास, आर्थिक विकास करता काय करत प्रतिष्ठान, तुम्हाला आर्थिकदृष्ट्या जर सुशिक्षित माणूस सुशिक्षित नोकरी शिकेल सगळं काही, पण आर्थिकदृष्ट्या सुशिक्षित माणूस पाहिजे की आपण जे काही आपण अर्थार्जन करतो, जे काही उत्पन्न मिळतं तो उत्पन्नांना कशा प्रकारे आपण विनियोग करतो, ते म्हणजे आपण बचत किती करतो, अशा पद्धतीनं तो आर्थिक नियोजन करणार. त्याचप्रमाणे समाजाला आर्थिक उत्पन्न वाढवण्याकरता समाजाने काय करायला पाहिजे, समाजाने कोणता विभाग भाग केल्यावर पाहिजे, व्यवसाय मग भाग लावला पाहिजे, समाजाने शेतीमध्ये चांगली आधुनिक शेती करायला पाहिजे, अजून ज्या त्या कामात हे करायला पाहिजे, आपला आर्थिक विकास समाजाने करायला पाहिजे. यावर आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान काम करत. त्यानंतर सांस्कृतिक सामाजिक विकास, सामाजिक विकास म्हणजे काय, आपला समापी ज्या समाजમાં राहतो त्या समाजમાં राहावानंतर आपला सामाजिक विकास व्हायला पाहिजे, आपल्याला लोकची बाहेर दुसरा लोक सुद्धा आपला सन्मान करायला पाहिजे, अशा प्रकारे आपलं वर्तन पाहिजे, आपलं वागणूक पाहिजे, तर आपलं सामाजिक विकास व्हायला पाहिजे. त्यानंतर संस्कृती संरक्षण, जे आपली कोकणी समाजाची परंपरा रूढी परंपरा, जे जुन्या रूढी परंपरा त्याची जतन व्हायला पाहिजे आणि त्याचं संवर्धन व्हायला पाहिजे आणि ती रूढी परंपरा आपण टिकायला पाहिजे, जेणेकरून आपली जी आदिवासी मनुष्याची ओळख ती ओळख पुसली जाणार नाही. आपण आदिवासी आहोत याच्यासाठी आपलं आदिवासीत्व सिद्ध करण्यासाठी आपण आपल्या रूढी परंपरा ह्या जपल्याच पाहिजे. त्यासाठी आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान काम करतोय. आणि त्यानंतर
अजून शैक्षणिक झालं, सामाजिक झालं, सांस्कृतिक झालं. हा, आपला अंधश्रद्धा निर्मूलन. अंधश्रद्धेवर जास्त विश्वास ठेवू नये. श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी. समाजाच्या याच्याप्रमाणे रूढी परंपरेनुसार चालत आलेल्या त्या गोष्टी करायच्या, पण त्याच गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवायचा नाही असं आमचं म्हणणं आहे. ते करायचे नाही असंही आम्ही म्हणत नाही, करायच्या पण त्याच्यावरच पूर्ण विश्वास ठेवायचा असं आम्ही म्हणत नाही. त्यानंतर पुढचं आहे व्यसनमुक्ती. समाजच्या काही व्यसन ज्या व्यसनामुळे समाजाचं जे नुकसान होतं ते नुकसान होऊ नये म्हणून समाज व्यसनमुक्त कसा होईल यासाठी प्रतिष्ठान हे काम करत आहे. धन्यवाद साहेब. आता देवा पवार साहेब यांना मी प्रश्न विचारतो. देवा पवार साहेब सुद्धा प्रतिष्ठानमध्ये काम करतात. बघा, असे काही मुलं आपल्या समाजात आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत आहे. ते काही त्यांची जोपर्यंत कुवत आहे तोपर्यंत ते शिक्षण घेतात आणि शिक्षण घेतल्यानंतर असं म्हणतात ना घर का ना घाट का, नाही नोकरी लागत नाही त्यांना शेती करता येत. मग अशा मुलांसाठी प्रतिष्ठान काही काम करते का? आता सध्या जवळजवळ प्रतिष्ठानच्या जागेवर 25 पोरं विविध स्पर्धा परीक्षेचे क्लास घेत आहेत, अभ्यास करत आहेत, मार्गदर्शन घेत आहेत. आणि त्या 25 पोरांमधून या आधी 6 पोरं नोकरीला लागलेले आहेत. ज्यांची घरची परिस्थिती नाहीये, जे अकॅडमीमध्ये शिक्षण घेऊ शकत नाही, त्या मुलांना त्या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध करून दिले जातात. अभ्यासनी व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करून दिलात आणि त्या अभ्यासकरीसनी जवळजवळ 6 पोऱ्या नोकरीला लागल्यात. त्यानंतर स्पर्धा परीक्षा असतील, म्हणजे पोलीस भरती असेल किंवा एमपीएससी युपीएससी असतील किंवा क्लर्क परीक्षा असतील, त्या परीक्षांनी त्या ठिकाणी तयारी करेल येतात. आणि प्रतिष्ठानाच्या शिक्षक वर्ग किंवा जो अभ्यासू वर्ग त्या ठिकाणी आणि त्या स्पर्धा परीक्षांना प्रश्नावली किंवा त्या स्पर्धा परीक्षा कशी लिहावाना, स्पर्धा परीक्षा कशी देवाना, परीक्षांना नियोजन काय राहा, त्या सर्व मार्गदर्शन त्या ठिकाणी होता. त्यानंतर आता सध्या मोटर रिवायडिंग, इलेक्ट्रिक रिवायडिंग या 11 पोऱ्याचा प्रशिक्षण चालू, म्हणजे जेणेकरून त्या पोऱ्यासाला इलेक्ट्रिशियन म्हणजे मोटर रिवायडिंग असेल, लाईट फिटिंग असेल, इलेक्ट्रिशियन ज्या कामा होतात त्या कामा कराना. प्लंबिंग वया किंवा घरना बांधकाम कर्जा, पिणं फिटिंग वगैरे, प्लंबिंग घरनी लाईट फिटिंग वगैरे, त्या सर्व ठिकाणी कोर्स अभ्यासक्रम शिकायला राहणार. आणि त्या शिकायल्यानंतर त्या स्वतःनी पायावर उभं राहायला पाहिजे, त्या दुकान थाटू शकता, म्हणजे रोजगार त्याला उपलब्ध होईल. या पद्धतीनं प्रतिष्ठाना प्रयत्न चालू आहेत. धन्यवाद देवा पवार साहेब. बघा, आताच त्यांनी सांगितलं की जे समाजातलं सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत, तुमच्यामधून सुद्धा आपल्यामधून सुद्धा कोणाची पोरं असतील ते शिकलेले आहेत, पण त्यांना नोकरी उद्योग धंदा काहीच नाही. त्यांना जर व्यवसाय उभा करायचा आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, तर अशा मुलांसाठी प्रतिष्ठान काम करते. त्यांना जवळजवळ 2 महिने त्यांना प्रशिक्षण देते आणि ते मुलं तिथून शिकून बाहेर पडल्यानंतर ते स्वतःचा व्यवसाय उभा करू शकणार आहेत. आताच प्रतिष्ठानने एक त्रैमासिक सुरू केलेलं आहे. म्हणजे काय की आपली जी संस्कृती आहे, आपला जो संस्कृतीचा लेखाजोखा आहे तो टिकून राहावा, आणि म्हणून त्रैमासिक मध्ये आपल्या ज्या सगळ्या आदिम संस्कृतीविषयी ज्या काही गोष्टी आहेत त्या नमूद करून आपण त्या संस्कृतीची जतन करण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे, आणि त्यानिमित्ताने मी सगळ्यांना सांगू इच्छेल की आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान हे एक आपल्या समाजाचं एक प्रतिष्ठान आहे की जे आपल्या मुलांसाठी काम करते. आणि मग हे जे सगळं चालतं हे कशावर चालतं, जसं म्हणतात ना सैन्य पोटावर चालतं. मग तसं कुठून तरी पैसा यावा लागतो, आणि जो पैशाचा स्रोत आहे तर तुमच्या आमच्यासारखे जे काही नोकरदार बांधव आहेत, व्यावसायिक बांधव आहेत, काही शेतकरी आहेत, या सगळ्यांकडनं वर्षाला 1200 रुपये वर्गणी जमा केली जाते, आणि त्याच्यातच हे सगळं काही चालू असतं. धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे, शहरात राहून आदिवासी समाज म्हणून ओळख टिकविण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? आपण सगळेजण शहरात राहतो, मग आपल्याला आदिवासी म्हणून जर ओळख टिकवायची असेल तर आपण काय करू शकतो? श्रीराम दादा द्या माहिती द्या. आता आले. जे आदिवासी समाजाची जे संस्कृती आहे ते डोंगऱ्या देव, घऱ्या देव हे आपली संस्कृती आहे पहिल्यापासून, हे मानावं लागेल. निसर्गमय मावल्या देव, हिरवा. आपण हे याच्यासाठी आपण शेततळे तयार करा, ते झाडे लावा, आपल्या आदिवासी लोकांना मार्गदर्शन करा. आपल्या लोकांना जास्त कसं माहिती होईल की आपल्या जंगल जमिनीची आपण रक्षा कसं करणार, त्याच्यावर आपण
माहिती द्यायची एवढंच. धन्यवाद ताई. बोला बोला. आपण आपल्या शेताच्या जवळपास जंगल वगैरे असेल तिथे झाडे लावली पाहिजे आणि सगळ्यांना सांगितलं पाहिजे की झाडे जेवढे होतील तेवढे जास्तीत जास्त लावा, म्हणजे निसर्ग हा चांगला राहील आणि झाडे पण राहतील व्यवस्थित आपलं. अजून कोणी बोलते? हा, धन्यवाद ताई. बघा की त्या निमित्ताने आपण खेड्यापाड्यात गायकवाड साहेब बोलतोय. बरं ठीक आहे. सगळ्यात महत्वाना आता प्रश्न की जल जंगल जमीन येण्यासाठी काय करायला पाहिजे, वातावरणासाठी काय करायला पाहिजे. जास्त काय करायला गरज नाही. आपण आपला गाव पुरता देत नाही. प्रत्येक जण आपला गावामध्ये जर कधी थोडासा तयारी करी, प्रत्येक जण आपला गावामध्ये कधी इंटरेस्ट दिला की आपण दरवर्षी कमीत कमी फक्त 50 झाडं लावा आणि त्या 50 झाडांचा प्रयत्न करा, तर निश्चितच आपला परिसर हिरवागार होईल. त्यानंतर त्या सोबतच पाणीना निचरा होणार नाही, झाडाची मुळे पाणी धूप थांबेल आणि पाणी वाढेल. सोबतच आपल्या ज्या काही इतर कामात म्हणजे दगडी बंधार बांध बांधणे वगैरे श्रमदान वगैरे याच्यातनं जर कधी शक्य असेल तर गावाला शक्य होत नाही, पण जर शक्य होत ज्या गावाला चांगला युनिटी असेल आणि त्या गावामध्ये तसं जर केलं तर आपण पाण्याचं सुद्धा आपण हे करू शकतो. त्यानंतर जमीन वाचवण्यासाठी म्हणजे आपण जंगल जल जंगल आणि जमीन, जंगलसाठी झाडे लावा, पाणी वाचवण्यासाठी बांध बांधा आणि त्याच्यानंतर जमीन वाचवण्यासाठी जर आपण प्रयत्न केले ती ज्या जंगलाची जी जमीन आहे त्या ठिकाणी जर कधी आपण चांगल्या प्रकारे जंगल वाढ केली निश्चितच ती जमीन पण वाचेल. अन्यथा नवीन आता एक परवाची एक महसूल मंत्र्यांचं एक आलेलं आहे की आदिवासींच्या जमिनी या भाडे तत्वावर प्रायव्हेट लोकांना देण्यात येतील अशा प्रकारचा निर्णय शासनाचा झालेला आहे. आणि अशा वेळेला जर कधी आपल्या ज्या आदिवासी लोकांच्या जमिनी आहेत, ज्यांच्या जमिनी डोंगराच्या आजूबाजूला आहेत किंवा ज्या ठिकाणी खडकाळ जरी असेल, मुरमाड जरी असेल, ती जमीन जर कधी भाडे तत्वावर एखाद्या कंपनीने घेतली, एखाद्या शेटने घेतली, त्याचं जर खोदकाम केलं आणि त्याच्यातलं जर कधी पूर्ण दगड काढून नेला तर आपल्याला त्या ठिकाणी विहिरी तयार होतील आणि आपली जमीन पूर्ण संपून जाईल. तर त्यासाठी आपण आपली जमीन शक्यतोवर आपण आपल्या गावामध्ये जागरण करा की तुमच्याकडे जी जमीन आहे ती जरी नापीक असेल पण ती आज कोणालाही तुम्ही भाडेतत्वावर द्यायची नाही, जरी शासनाचा निर्णय झाला पण आपण त्या पोटी भाड्याने द्यायची. यासाठी आपण जनजागृती करणं गरजेचं आहे. आपल्या प्रत्येक गावामध्ये करा, बाहेर जाण्याची गरज नाही, आपल्या गावामध्येच करायचं आहे. धन्यवाद सर. गावी सर बरं घ्या आपण शाळा लावलं पाहिजे, त्या निमित्ताने झाडे जगतील, झाडे वाढतील, वृक्ष संवर्धन होईल. जून जुलै मध्ये झाडं लावली पाहिजे. बांधावर का असे ना पण ते लावलीच पाहिजे. ते झाडांचं जी पानं आहेत ती पडल्यानंतर ती जमीन सुपीक होते आणि पीकही चांगलं येतं. म्हणजे नुसतं शेतात लावायचं असं माझं म्हणणं नाही. बांधावर जरी असली तरी पानांचं खत होतं आणि त्या प्राकृतिक खतामध्ये कृत्रिम खतामध्ये जर ते माती मिसळली तर पीक चांगलं येतं. धन्यवाद सर. अजून कोण बोलायचे? बर, तर या शहरामधल्या बांधवांना बंधू भगिनींना मी सांगू इच्छेल की बऱ्याच वेळा तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतो की झाडे केव्हा लावायची. असं काही नाही, सरांनी एकदम चांगली सूचना मांडली की पावसाळ्यात आपण झाडे लावली पाहिजे, पण झाडे साधारणतः जुलैच्या पहिल्या आठवड्यात लावली जातात. जुलैच्या पहिल्या आठवड्यात लावा. पण माझं एक सजेशन असेल की ज्या वेळेस बोला आता आपल्या घरात कोणाचा जरी बर्थडे असतो, मुलाचा म्हणा मुलीचा म्हणा, ज्या दिवशी बर्थडे असेल त्या दिवशी केक वगैरे पोरांना बोलवणं ते ठीक आहे, लहान मुलांपुरता, पण एक झाड लावायचं. त्या निमित्ताने बर्थडेची आठवण राहते. असा उपक्रम केला तरी चालेल, घरात पुन्हा सुरुवात होईल याची. मग असं एकाला सवय लागली म्हणजे सगळे लावतील. ऑगस्ट निमित्ताने आपण यावर्षी एक चांगला उपक्रम राबवला की तो 9 ऑगस्ट निमित्ताने आपण सगळ्यांना एक आंब्याचे रोपटं दिलं आणि त्या आंब्याचे रोपटं आपल्या बांधवांनी शेतात लावली. म्हणजे असं 9 ऑगस्टचा उत्सव असेल, तुमच्या मुलांचे वाढदिवस असतील, त्या दिवशी एक झाड घ्या ना आणि ते जाऊन शेतात लावा. आणि घरच्यांना सांगा तुम्ही कधी मध्ये सुट्टीमध्ये गेले त्याला पाणी टाका, बारे दीदी तू हे झाड लावलंय त्याला पाणी टाक, त्याची निगा कर. असं जरी केलं तरी मी म्हणतो वृक्ष संवर्धन होण्यास मदत होईल. आणि जंगल तोडी संदर्भात आपण गावाकडे जाऊन आपल्या बांधवांमध्ये जनजागृती केली पाहिजे की जंगल तोड झाल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील, भविष्यात तुम्हाला कोणत्या संकटांना सामोरं जावं लागेल.
याचं जे काही वृक्षतोडीचे जे नुकसान आहे वृक्षतोडीमुळे त्याचे परिणाम आपण जाऊन समजावले पाहिजेत, म्हणजे जनजागृती आपण केली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे बघा, दुष्काळासारखा गंभीर प्रश्न निर्माण झाला तर त्याचे परिणाम आपल्या समाजावर काय होतील? दुष्काळ जर पडला, दुष्काळ कशामुळे पडेल हे सगळ्यांना माहिती आहे. आपण जर झाडे लावलीच नाही तर काय होईल? पाऊस वेळेवर पडणार नाही, पाऊस वेळेवर पडणार नाही तर मोठा दुष्काळ होईल, आणि दुष्काळ जर आलाच तर आपल्या बांधवांवर कोणती वेळ येईल, आणि ती वेळ येऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे? आपण शहरात राहतो, त्यामुळे पहिला प्रथम जो आहे तो झाडे लावायला पाहिजे माणसांनी. झाडापासून आपल्याला फळं भेटतात, आणि पहिले लोक दुष्काळामध्ये फळे खाऊनच जगायचे जास्त. आंबा लावा किंवा कोणत्या जंगलामध्ये इतक्या वस्तू त्या करंद होते, कडव्या होत्या, खरुल्या होत्या, हे लोकांना आता माहितच नाही आतापर्यंत बाकीच्या लोकांना. पण जे दुष्काळामध्ये जे लोक कंदमुळे खायचे, आणि त्या कंदमुळामध्ये आपल्या शरीरामध्ये जे आजार होते ते आजार सर्व नष्ट व्हायचे. आता ते कंदमुळं माहितच नसल्यामुळे आपल्या ज्यात लहान मुलाला बी अटॅक येतो, कमीत कमी 22 ते 25 वर्षाच्या मुलाला बी अटॅक येतो. त्या कंद्यामुळे इतके पॉवर आहे, वनस्पतीमध्ये इतकी पॉवर आहे आतापर्यंत कोणाला माहितच नाही. त्यामुळे आता पहिलं असं होतं की थंडी ताप जर आला तर आमची आई होती पहिली, तर ती एक कोलाचा तंगडा असा निपसून घ्यायची आणि तिथं द्वारा करून द्यायची. त्याच्यामध्ये ढोरं बकरं सर्व चांगले व्हायचे. पण तो प्रकारात राहिलाच नाही तो आता. हे बागू सरांना सांगायचं आहे मला. दुष्काळावरती मात करण्यासाठी आपण झाडे लावायला पाहिजे. झाडापासून आपल्याला फळे मिळतात, त्याच्यावर पडगी साजून होते. झाडे लावल्यानंतर पाऊस पडतो, एवढंच सांगेल मला. ठीक आहे, धन्यवाद. म्हणजे पावसावर आपली शेती अवलंबून आहे. झाडे लावली तर पाऊस वेळेवर पडेल आणि दुष्काळ पडणार नाही. पण जर दुष्काळ जर पडला तर काय परिस्थिती होईल? दुष्काळ जर पडला सर, तर अगोदरच्या काळामध्ये काय व्हायचं, आपल्या समाजामध्ये गावाकडे मोठमोठ्या कणग्या असायच्या. त्याच्यात मिनिमम 2-3 वर्ष जरी दुष्काळ पडला तरी आपल्या घरातील म्हणजे नागली असेल, सावा, त्या काळात सावा जास्त पिकायचा, सावा आणि नागली मिनिमम 3 ते 4 वर्ष पुरेल किंवा टिकेल एवढा असायचा. आता आपली परिस्थिती काय झालेली, आपल्या इथं जर 1 महिन्याचा किराणा जरी नाही आला ना तरी दुसऱ्या महिन्याला आपल्याला त्रास होऊन जातो. आणि अशा परिस्थितीत जर एक किंवा 2 वर्ष दुष्काळ पडला तर कदाचित आपल्या गावाकडचे जे लोक आहेत त्यांच्याकडे पगार नाहीये किंवा शेती करतात, ते तरी 1-2 वर्ष काढून घेऊन जातील. पण आपली परिस्थिती अशी होऊन जाईल ना, तर आपण साधारण 1 महिना पगार नाही झाला ना तर दुसऱ्या महिन्याला त्रास होऊन जातं. आणि अशा परिस्थितीत जर 1 वर्ष किंवा 2 वर्ष जर दुष्काळ पडला ना तर आपली भयानक परिस्थिती होऊन जाईल. ही आपण या मूडमध्ये राहायचंच नाही की दुष्काळ जरी पडला तरी आपला पगार आहे आणि आपल्याला काहीच नाही होणार. तर आपण आपल्या म्हणजे गावाकडच्या त्या लोकांपेक्षा आपली भयानक परिस्थिती होऊन जाते. आताही जर गावाकडे जर 10, 15, 20 लोक जरी आले तरी त्यांची सर्व व्यवस्था होते. आपल्या इथं 2 लोक जरी आले तरी जीवावर आल्यासारखी गोष्ट होऊन जाते. त्याच्यामुळे दुष्काळातनं बाहेर पडण्यासाठी आपण वातावरण किंवा निसर्ग हे तर सांभाळणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर आपल्याकडे जे घरातले स्टॉक आहे ना ते पण वाढवणं गरजेचं आहे. धन्यवाद. बघा आधी खूप मोठ्या बोला. आता आपला चौरे सरनीचे सांगा की पूर्वी नागली, सावा, बरकी या पिकाऊ होतात आणि या पिकात टिकाऊ होतात. कशा होतात? टिकाऊ होतात. 5-5, 7-7 वर्ष जरी लागली तुम्ही कणगीमध्ये ठेवी तरी ती खराब होत नाही. किंवा सावा म्हणजे अजिबात म्हणजे खराब होत नाही. पण आधी गहू ठेवा तुम्ही 4 महिने लगेच त्याला किडा लागेल जाता. बाजरी ठेवा ती सुद्धा बारीक किडा लागेल जाता, कारण सर्व हायब्रिड येलं. आणि आपला जो नॅचरल पीक होता तो नॅचरल पीकच ती आपण म्हणजे आता कमी होईल चालणार. कमी बरा पिकाडता पण आमनाकडे पुरा कमीच होईल. त्या सुद्धा पिका आपण सोडायला नाही पाहिजे. त्या पिका सुद्धा आपण टिकाडायला पाहिजे की जेणेकरून आपल्याकडे 1-2 वर्ष स्टॉक तो पिकणार राहील. नाही बी राहिला तरी कणग्या समकट पडेल राहील, कोठीम पडेल राहील. आणि ज्या दुष्काळ पडेल तर ते आपल्याला त्यावेळेला तर वापरायला काम मिळेल. धन्यवाद गायकवाड साहेब. तर बघा ही जी परंपरा आहे, कमीत कमी 10 वर्षे पुरेल एवढं अन्नधान्याचा साठा ते त्या कणग्यांमध्ये भरून ठेवायचे. बोला चौरे सर. मग हा जो दुष्काळ आहे, दुष्काळामध्ये आपण जे धान्य साठवून ठेवायची आपली जी जुनी रूढी परंपरा होती
ती दुष्काळासाठी म्हणजे जे जुने पिकं होते ना, सावा, बरटी, वरी काय म्हणायचे ते नागली, तर त्या धान्यांना कीड लागत नाही. सगळ्यात महत्वाचं आज पण कीड लागत नाही. आपण त्याच्यासाठीच ही कंसरा माता बसवलेली. कंसरा माता म्हणजे नागलीचं पीक दाखवलेले आणि नागलीच्या पिकाला तुम्ही कणगीमध्ये 5 वर्षे ठेवा, ती जशीच्या तशीच राहील. आपलं गहू, बाजरी, ज्वारी ही शेतातून आणल्याबरोबरच कीड लागत सुरू होऊन जाते. म्हणून आपण ही कंसरा माता बसवलेली. आणि कंसरा माता देवमोगरा माताचं वैशिष्ट्य तेच आहे, यामागे उद्देश तोच आहे की कंसरा माता देवमोगरा माताने काय केलेले, दुष्काळामध्ये त्यांच्या काळामध्ये जो दुष्काळ पडलेला होता त्या दुष्काळामध्ये सावा, वरी, बरटी, नागली जे धान्य होतं त्यांच्याकडे ते फार श्रीमंत होते त्या काळामध्ये. आणि 4 राज्यांचं त्या ठिकाणी संगम आहे. तर या 4 राज्यांच्या आजूबाजूला सगळं त्या ठिकाणी आदिवासी लोक होते आणि आदिवासी लोकांना वाचवण्यासाठी त्या दुष्काळामध्ये या देवमोगरा माताने धान्य पुरवलेले. धन्यवाद. धन्यवाद सर, अतिशय छान अशी माहिती सांगितली. आणि म्हणून त्या मातेला देवता आदिवासी समाज आजही देवता मानतो. म्हणजे देवताच्या रूपाने सगळ्या आदिवासी समाजाला त्यांनी तारलं, लोकांना त्या दुष्काळाच्या काळामध्ये मदत केली. म्हणजे दुष्काळासारखा गंभीर प्रश्न जर निर्माण झाला तर काय होईल बघा, बरेचसे बांधवांना आपलं गाव सोडून दुसरीकडे कामाला जावं लागेल. आपले जे शेती आहेत ना, ती शेतीवाडी गहाण ठेवावी लागेल वाणे सावकारांकडे आणि बाहेर कामाला जावं लागेल. असे गंभीर प्रश्न निर्माण होतील. आणि म्हणून दुष्काळ पडू नये म्हणून आपण आता जो प्रश्न उपस्थित केला होता की सगळ्यांनी काय लावली पाहिजे, झाडे लावली पाहिजे, जंगल टिकवले पाहिजे. आज कंसरा माता म्हणून काय पुजतो, नागली. धन्यवाद. कोकणी समाज कंसरा माता म्हणून नागलीला पुजतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी सुद्धा एक सजीव नागलीचं रोपटं या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याची पूजा आपण दररोज करतो. धन्यवाद सर. आपली कोकणी भाषा जतन करण्यासाठी आपण काय केले पाहिजे, महिलांनी सांगा. माई जवळ कोकणीमध्ये बोलायला पाहिजे. अशा काही महिला अशा बी वर तर आम्ही तिचा कोकणी मध्ये बोल जा तर ते आम्हाला मराठी मध्ये बोलते. अशा बी काही महिलावर. पण आता आपली भाषा हाय बोला म्हणलं आज वाटायला काहीच संबंध नाही. जी आपली भाषा तीच आपली बोलूच ना. आपण काही आता आपली दोन्ही जणी समजा कोकणी वजन तर आपण काही एकमेकला काही मराठी बोलूच का, आपलीच भाषा बोलूच ना. मग आपली भाषा ना अभिमान वाटायला पाहिजे. आहेत मग 2 शब्द सांग. धन्यवाद ताई. म्हणजे आपली भाषा टिकवण्यासाठी आपण आपला जो माणूस म्हणतो नाही का, आपकी जय, म्हणजे आपला जो माणूस आहे आपल्याला कळलं. आपण ज्यावेळेस कळणार मराठी बोलत आहोत, आपण ज्यावेळेस कळणार की अहो आपला समाजचा माणूस तर त्यावेळेस आपल्याला जरी मराठी बोलता येईल, मोठी तुम्हाला इंग्लिश बोलता येईल तर ती इंग्लिश तुम्ही गरज नाही यावं ना. आपली कोकणी भाषेमध्ये संवाद करा ना, तर तेव्हा जो गोडवा तो आपले पण आपल्याला वाटतं की नाही भाऊ आपला माणूस भेटणार. आपली भाषा बोलल्यानंतर आपला प्रश्न आहे, आपल्या समाजाची शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्याला काय उपाय करावे लागतील. आपल्या समाजाची शैक्षणिक म्हणजे आपला जो समाज आहे तो शिक्षणामध्ये कुठेतरी मागे पडतोय, तो पुढे यायला पाहिजे. शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे, शैक्षणिक स्थिती उंचावली पाहिजे. आणि म्हणून आपण नोकरदार बांधव म्हणून आपण काही त्याच्यासाठी काही प्रयत्न करू शकतो का. शिक्षणासाठी जर आपल्याला प्रयत्न करावा, मग एक थोडक्यात कोकणना उदाहरण देऊ. कारण की कोकणમાં शिक्षण बाऱ्यामध्ये जो गावना लोक जे गावनी शैक्षणिक कमिटी राहा ती कमिटी पूर्ण जागरूक राहा. कारण की शिक्षक कितला वाजता शाळामाही राहिना, शिक्षक काय शिकायला राहिना आणि शिक्षक महिनाभरना काय प्रोग्राम लिहायना त्या पूर्ण त्या कमिटीला सांगणं पडा. ती कमिटी त्यावर नियंत्रण ले. आणि कोणा जर एखादा पुऱ्या शाळामध्ये जावया तर शिक्षक पेक्षा त्या गावलोक जास्त आहे करता की तुला पुऱ्या शाळामध्ये जा नाही, जर नाही तेवढा शाळा तुला गाव बाहेर काढ देऊ. म्हणजे अशा पद्धतीनं त्या दम देता की शाळामध्ये जावायला पाहिजे, पुऱ्या शिकायला पाहिजे. ते करता शिक्षक पेक्षा जास्त गावना लोक जे आहेत त्या गावना लोक जास्त दबाव जास्त एकत्र येतात. आणि प्रत्येक शैक्षणिक उपक्रम गावना जवळजवळ 90% सहभाग राहा. जर गावना 90% सहभाग जर राहिला तर शैक्षणिक किमया आणि शैक्षणिक प्रगती वाढायला काहीच वेळ लागणार नाही. धन्यवाद सर. बोला गावी सर बोलताय. अभ्यासिका सुरू करणे स्पर्धा परीक्षेसाठी वगैरे. बरोबर. तेव्हा पवारने सांगितलं बघा आपल्याकडे फक्त 5% गावाचा सहभाग राहतो, 95% शिक्षकच घेऊन जातो. बरोबर. आणि इंग्लिश मीडियम संस्कृती आपल्यापर्यंत येऊन पोहोचली खेड्यापर्यंत. बरोबर. जे आहेत किरकोळ
ते 10% पोरं फक्त जिल्हा परिषदच्या शाळेत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळा काही दिवसांनी, म्हणजे ते दिवस लांब नाहीयेत, 10-15 वर्षात कदाचित बंद होतील आणि सगळे मुलं शहराकडे येणार नाही. त्यामुळे शिक्षणापासून अजून वंचित होत चालले. ठीक आहे, धन्यवाद. काशीनाथ दादा गावाचे सरपंच आहेत. बघा, आता सगळ्यात महत्वाचा गावाचा पाया जर रचायचा असेल तर आपल्याला शाळा सुधाराव्या लागतील. काय करावं लागतील? शाळा सुधाराव्या लागतील. आणि शाळेमध्ये शिक्षकांच्या ज्या काही गरजा असतील, त्यांना काही लॅपटॉप लागत असेल, संगणक लागत असेल, टीव्ही लागत असेल, किंवा काही पुस्तके लागत असतील, ज्या काही गरजा असतील, फिल्टर असेल, काही खेळाचे साहित्य असेल, तर ते ग्रामपंचायत मधून जो काही आपला थोडाफार शैक्षणिक निधी असतो तो निधी आपण उपलब्ध करून दिला पाहिजे. म्हणजे शाळेकडे आपल्या गाव लोकांचं लक्ष असलं पाहिजे. त्याच्यानंतर आताच गावी सरांनी सांगितलं की गावात वाचनालय सुरू केलं पाहिजे. ग्रामपंचायत मध्ये असा काही निधी असतो की त्या थोडाफार निधीचा वापर करून आपण कुठेतरी एका ठिकाणी वाचनालय सुरू करण्यासाठी थोडंफार आपण पुस्तके घेऊन दिली पाहिजे आणि मुलांना अभ्यास करण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे. आता काशीनाथांसाठी एक शेवटचा प्रश्न आहे. समाजातील बरेचसे असे बेरोजगार मुलं आहेत की जे शिक्षण करून बऱ्याच वेळा असं होतं की त्याला नोकरी नाही, काही कामधंदा नाही, काही नोकरी नाही, काही उद्योग नाही, आणि म्हणून त्यांना पोरी सुद्धा मिळत नाही. बऱ्याच वेळा असे होते. तर अशा बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसायाकडे वळवण्यासाठी आपण काय प्रयत्न करायला हवे? सर्वात प्रथम तर आपल्या म्हणजे जे आई वडील आहेत, आई वडील ज्या तेच मानसिक स्थिती, सर्वात पहिलं तर त्यांनी कधी मालक बनवायला शिकवलं नाही आपल्या पोरांना. त्यांना कायम आपण एक नोकर म्हणून किंवा आपल्या पोरांनी कुठेतरी नोकरी करावी हाच उद्देश राहिलेला आहे. आणि त्या मानसिकतेतनं आपण गेल्यामुळे आपल्या पोरांना नेहमी आपण नोकर बनायचाच विचार करतो, मालक बनवायचा कधीच विचार केलेला नाही. आता इथं जर मी आता बऱ्याच सर्व बाकीच्या अदर कॅटेगरीमध्ये पण राहतो, त्यांचे पोरं आहे ना आपल्या पोरापेक्षा खूप जास्त शिकेल. म्हणजे आपल्या कदाचित आपल्या समाजामध्ये 10-15 गावांमध्ये जे पोरं एखादा पोरगा शिकलेला असेल ते त्या समाजामध्ये ना प्रत्येक घरामध्ये एखादा पोरगा शिकलेला असेल, पण त्यांनी कधीच विचार केला नाही की आपल्या पोरांनी नोकरी करावी असं. त्यांनी कायम हाच विचार केलाय आपल्या पोरांनी कुठेतरी मालक म्हणूनच राहावं. त्याच्याने काय झालेलं आहे, आता सपोज माझा एक व्यवसाय, मी माझा पोरगा जेवढा शिकला तेवढा शिकला आणि त्याच्याकडनं नोकरीचा तर माझ्या डोक्यात विचार पण नाही, पण त्याच्याकडनं दुसरं काही नाही झाला तरी त्याला माहिती की माझ्या बापाचा व्यवसाय आणि तो व्यवसाय तो करेल, त्याच्यानंतर त्याची मुलं बाळ होतील ते करतील. आपल्या समाजामध्ये काय झालेलं आहे, फक्त आता समजा गायकवाड साहेब आहेत, गायकवाड साहेबांनी त्यावेळेस चांगला टॅलेंट किंवा चांगला हुशारी किंवा त्यावेळेस स्पर्धा कमी होत्या म्हणून गायकवाड साहेबांनी नोकरी केली, पण आता त्याच्या जागेवर त्यांच्या पोरांना लागेल याची काही गॅरंटी नाही. आणि गॅरंटी नसल्यामुळे मग आता स्पर्धा बी वाढल्या, एक जागेसाठी 100-200 पोरं हजार आता. त्याच्यामुळे त्या नोकऱ्याचा प्रमाण पण कमी झाला आणि त्याच्यामुळे आता बरेचसे बेरोजगारी वाढत चालली. दुसरी 2007 साली मला इंडियन नेव्ही मध्ये एकदम चांगली प्रकारे नोकरी लागली होती, पण त्या 7 वर्षाच्या 2001 ते 2007च्या काळामध्ये मला त्या दुकानात काम करत असताना ना मला तिथं असं लक्षात आलं की मी जिथं म्हणजे तिथं जे 1 महिन्यात पैसे कमवत होतो, ज्या नोकरीला जॉबसाठी गेलो तर तिथं जे 1 महिन्यात पैसे कमवत होतो ना, इथं दुकानावर मी एका दिवसाला कमवत होतो. पण ते दुकान माझं नव्हतं, ते दुसऱ्याच होतं ज्यांच्याकडे काम करायचं. आणि ती अशी माझ्या डोक्यात असं एक फिट बसलं की मी 30 दिवसाचं जे 30 दिवस मेहनत करून जे मला मोबदला भेटते ते तर मी तिथे एका दिवसात कमवायचो. आणि त्या हिशोबाने मी नोकरीला फक्त 1-1.5 वर्ष काम केलं आणि रिझाईन केलं. आणि तिकडनं आल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 महिने मी माझ्या नातेवाईकांकडनं फिरलो. मला फक्त 5-50 हजाराची मदत करा, मला स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा त्या काळामध्ये. पण त्या काळामध्ये मला कोणी 50 हजार बी दिले नाही. आणि मग मी तसंच हे करत करत मग जे माझे पार्टनर होते, मी ज्यांच्याकडे काम करायचो, त्या लोकांना माहिती होतं की काशीनाथ भाऊ काय आहे, काशीनाथ भाऊ मध्ये काय गुणधर्म आहेत. आणि त्यांनी ते दुसऱ्या समाजाचे असून त्यांनी मला साखरी इथं त्या काळामध्ये सर 2007 मध्ये जवळजवळ 15 ते 20 लाखाचं दुकान टाकून दिलं. आणि ते दुकान टाकल्यानंतर माझ्या डोक्यात कधी विचार बी आला नाही, आजूबाजू विचार म्हणजे फरकटलं बी नाही की मी हे दुकान सोडून नोकरी सोडून या दुकानात आलो असं. आणि मी आज गर्वाने सांगू शकतो की मी
1-1.5 लाख रुपये पगार जरी राहिला असता आणि रिटायरमेंट पर्यंत जेवढं केलं असतं, रिटायर बी झालं असतं तरी माझ्याकडे एवढं शक्य झालं नसतं. एवढं मी आजच करून घेतलेले आणि आता इथून तर 20 वर्ष माझ्याकडे बोनस आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असंच आहे की प्रत्येक आई वडिलांनी भेस करायला पाहिजे. पोराची कुवत काय किंवा पोरांमध्ये गुणधर्म काय तिथपर्यंत ओळखा. एखाद्यामध्ये नोकरी अभ्यास करेन, नोकरीपर्यंत पोहोचेल असं जर असेल तर त्याला अभ्यास करायला लावा. नाही तर मग तो 10वी 12वी करा आणि त्याला व्यवसायामध्ये किंवा कुठतरी उतरवा. आजकाल मध्ये ज्यांच्याकडे पैसा नसेल ना तरी बँका भरपूर असे लोन देण्यासाठी बसलेलेच आहेत. फक्त तिथपर्यंत पोहोचा आणि काहीतरी व्यवसाय छोटा मोठा का होईना व्यवसाय छोटा सुरुवात करा आणि शक्यतो व्यवसाय सुरू करताना छोट्यापासून सुरुवात करा, तो मोठा होईल. आणि अचानक जर तुम्ही 2, 4, 5, 20 लाखाचा जर व्यवसाय टाकला तर तो व्यवसाय डबघाईत जाण्यात वेळ लागत. धन्यवाद.